अरे उठ. Switch. नमस्कार मंडळी, जय गणेश जय देव माझा. आज आपण कोणत्याही गणपतीच्या किंवा कोणत्या उत्सवाच्या रिलेटेड नाही, तर आपण आज आहे आपली यंग उमरखाडी गोविंदा पथकाची वार्षिक सहल. तर आपण उमरखाडीची पोरं प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल असतात. क्रीडा बोला, पारंपरिक बोला, संस्कृती बोला, त्यामधलाच आपण आज आहे क्रीडा. यंग उमरखाडी क्रीडा मंडळ हा आपलं एक जुनं क्रीडा मंडळ आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. आज आपण आलो आहे पनवेल मोरबे गावामध्ये. आपल्या यंग उमरखाडीची पोरं सगळी आली आहेत. आज पिकनिकचं म्हणजे एक पिकनिकचं निमित्त आहे की गोविंदा जवळ आलेला आहे. आपल्या पोरांची बॉन्डिंग, त्याचा प्रत्येकाचा सहवास, आपले प्रत्येकजण एकमेकांना मिळून मिसळून राहावं, हेच आपलं एक उमरखाडीचं ब्रीद वाक्य आहे. तर आपण कशी मजा मस्ती धम्माल करतो ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. बापदेव महाराज की, अरे उमरखाडीच्या राजाचा, अरे बोल 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 बजरंग बली की. लेट झालाय, भाई लोक पोरं रेडी आहेत, आपली शिव्या घालतात आहे. आकाश ब्रह्मे फ्रॉम प्रकाशचा आकाश. थँक्यू. साऊंड चेक. हो का, आमचं एक काय गोविंद्याचा आय कर. सगळीकडे ऑन टाइम येणारे पण आज लेट झालेले अमित बामनोलकर. लेट झाला. तू टाइम दिला त्यात लेट झाला. तू पिकनिक मध्ये लेट आणि कुठेही लेट. लहान लहान पोरांना लुटणारे आणि सगळ्यांना चुटणारे हेच आपले गणपती बाप्पा. यायला तू विचार ना मला. चल उठ. सिनियर रिस्पेक्ट. पुढे अरे सिनियर रिस्पेक्ट, पक्की सिनियर रिस्पेक्ट. अरे उठ, मी वाचणार आहे. उठ. कॉन्टेंट गाईस नाही रे, आपलाच आहे. काय बोलला ते मित्रांनो, आपली पिकनिक आणि पत्ते खेळणार नाही आपली पोरं, असा विषय होणारच नाही. चिंटूची बबुडी. मित्रांनो, आपल्या भावाने हॉटेल मॅनेजमेंट केले, त्याचा एक प्रतिक्रिया आपला भाव देणार. कल्प्या काय केलंय मी? नानकट बनवलेले, तो सांगेल कसे बनवलेले. काय नानकट में क्या डाला था? मीठ टाकलेलं. अरे तुमचा आता सर्वांना लाडका फ्रॉम खेडेगाव. त्याची कामगिरी काय? अष्टपैलू. दुबईचा दिसाल. गणपती, गोविंदा, कबड्डी, क्रिकेट सर्व फक्त एकच बापदेव क्रीडांगणात आज तुम्हाला व्यक्ती दिसेल. मित्रांनो, हा असा खेळाडू आहे, याचा सिलेक्शन UAE युनायटेड स्टेट ऑफ सँडल्स रोड या क्रिकेट क्लबसाठी त्याचं सिलेक्शन झालेला. मित्रांनो, परत मी सांगतो UAE. हेमंतांची वैशू आता वैशू रे. मंतर कसा असतो रे, मंतर कसा असतो रे. पप्पांची स्पेलिंग काय? पप्पांचं नाव एवढी नाही विराज, एवढा अनपट नाही. आत्ता एवढा
पण नाहीये पण तेव्हा होता ना मला झालं दहावीच्या पप्पांची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे ते कशाला काय लिहिलेली? मँगीस अरे ते त्यांच्या अभ्यास करायला घरी आहे, थोडं शिकवलं. नाव सांगायचं ना हे त्याचा जन्म श्रीलंकेचा होता ना. मॅगी त्याला वाटलं मॅन्डीज मॅगी सगळे एकाच ते लंकेतले आहेत आपले कांदर. स्पेलिंग एकच आहे. त्याचा कांदर वाटला लंकेतला आहे. नाही त्याला 10 शब्द दिलेले त्या सर्वांची स्पेलिंग एकच. मॅगी सू मॅगी एवढंच गोविंदाला येणार. कोणती एक्सप्रेस होती युवर हो काहीतरी नाही नाही ते गोविंदाला येणार इथे. राखे करणार पैसे गावले करावी रावले आपलं काम नाही. फक्त पापा बरोबर वेचू चड्डी याला गॉगल गिगल पाहिजे आणि नाही तर बीच नाही तर बस मध्ये याला काय झालं याच्यासाठी काय नाही आला. हे काम झालं की आपलं मतदानचं काम संपलं. अशा प्रकारे मला वाटतं माझ्या मित्रांनी जिओ हॉटस्टारवर रामायण वेगळा बघितलंय. त्याला अशी समज भेटली आहे रामाचा भाव कोण? जवळचा नाता बनला तो क्रिकेटमुळे नाही पण त्या ईशा त्रिपाठीमुळे. फायनली लोकेशनवर पोहोचलो आपण. गोविंद्यातल्या पोरांना प्रोटीन भेटावा म्हणून आपले कोच आनंद भोये नेहमी सपोर्टिव्ह असतात. बुर्जी जवळा आगरी पद्धतीचा नाश्ता आपल्या पोरांना भेटतो. आपल्या सर्वांचं सरचं स्वागत. तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षामध्ये आपण हा पिकनिकचा कन्सेप्ट आणला होता आणि याच्यामध्ये आपण सर्व बहुसंख्येने सहभागी होतो. गणपती बाप्पा यंग उमर खाडी गोविंदा पथक येत आहे. कृपया करून त्यांना जागा द्यावी. संख्येला 7 तर लावायचे आणि कोणाला दाखवायचे त्या फक्त या उमर खाडीसाठीच लावायचे. बरोबर ना? आता जोश. गणपतीच्या राजाचा गुरु रामदेव महाराज की 15 ऑगस्टला आपण 7 लावूया. 16 ऑगस्टला काल वाट लावूया. पोरांना चकण्याची पण सोय आहे. चिकन पासून सॅलड पर्यंत हेल्दी राहिली पाहिजे पोरं. एन्जॉयमेंट यंग उमर खाली गोविंदा पथक.
तर मित्रांनो, तुम्ही पिकनिकचा व्लॉग तर बघितला असेल, तर त्या पिकनिकचा व्लॉग, पिकनिक काढामागचा हेतू आपण आपल्या यंगस्टर्स कार्यकर्त्यांना विचारूया. यंग उमरखाडी गोविंदा पथक हे खूप वर्षापासून दहीहंडी फोडत आहे आणि आपले जे बालगोपाळ आहेत ते फक्त उमरखाडीपुरता नाही आहेत, तर पूर्ण विरारपासून पनवेलपासून लांबून लांबून येतात. तर त्यांचा एक कोलॅब होण्यासाठी, एक स्टार्टअपसाठी आपण ही पिकनिक ऑर्गनाईज करतो, जेणेकरून जी लांबून लांबून वर्षातून एकदा आपल्याकडे लोक यायची ती ह्या निमित्ताने एकत्र येतील आणि इथून पुढचा प्रवास आपला दहीहंडीचा सुरुवात होईल. तसं आता प्रथमेश म्हणाला की यंग उमरखाडी गोविंदा पथक हे जुनं पथक आहे. तर जसं जुनं पथक होतं तेव्हा त्या टायमाला आम्ही असे पिकनिक वगैरे अरेंज करायचो नाही, पण प्रत्येक काळा वेगळा असतो, प्रत्येक जनरेशन ही वेगळी असते. तर ह्या जनरेशनची आम्ही एक गरज समजून आम्ही लोकांसाठी, मुलांसाठी एक एकजुटीचं एक काहीतरी कार्यक्रम ठेवावा म्हणून आम्ही ही दरवर्षी एक यंग उमरखाडी गोविंदा पथकाची आम्ही पिकनिक ठेवतो, जेणेकरून आम्ही सगळेजण एकत्र येऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या योग्यता सरावाला सुरुवात करतो. हा आमचा आता एक दरवर्षीचा ठरलेला एक कार्यक्रम आहे, तो आम्ही एकजूट येऊन पार पाडत असतो. तर त्या मनाने सगळी मुलं एकत्र सुद्धा येतात, सगळ्यांची एकमेकांशी ओळख होते. त्यानंतर पुढच्या गोष्टीसाठी आम्हाला त्या गोष्टीचा लाभ होतो की प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे या पिकनिकची. या पिकनिकचा हेतू असा आहे की या पिकनिकमध्ये आमचे जुने खेळाडू आणि नवीन जे जनरेशनचे जे खेळाडू आहेत ते एकत्र येतात आणि आता या पिकनिक नंतर आम्ही आमची प्रॅक्टिस चालू करणार आहे. तर आपण दरवर्षी प्रशिक्षकाची संकल्प तर विचारतो, तर यावर्षी आपण यंगस्टर्स कार्यकर्त्यांचा विचारू की त्यांनी काय संकल्प ठेवला यंग उमरखाडी गोविंदा पथकाच्या 2026च्या सरावाबाबत आणि गोविंदाच्या दिवसाबाबत. रोज प्रॅक्टिसला येणं आणि सुरक्षित थर लावून सुरक्षित थर उतरवणं आणि गोविंदाचा दिवस चांगला एन्जॉय करणं हे आमचं मेन ध्येय आहे. मित्रांनो, श्रीचे आपण व्हिडिओ पाहिलेच असतील, आपल्याला सर्व व्हिडिओ आवडतच असतील. आपण उमरखाडीतील उत्सव म्हणजेच देवमाजाचे सर्व विधिवत पूजनपासून विसर्जनपर्यंत आणि यंग उमरखाडी गोविंदा पथकाच्या सरावापासून दहीहंडीपर्यंत सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव करून घ्यायची असेल तर त्याचे व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये त्याला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.